हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. तसा आजचा दिवस एकादशीचा पवित्र असा शुभ दिवस आहे आणि सर्वांचं आपल्या भाग्य आहे की भगवंताविषयी आपल्याला 4 शब्द ऐकायला मिळतात. आपल्या इस्कॉनची स्थापनाच श्रील प्रभुपादांनी 1966 मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये अमेरिकेच्या याच उद्देशाने केली की सर्वांना श्रवण कीर्तन करण्याची संधी मिळावी, भगवंताविषयी ऐकण्याची प्रत्येकाला संधी मिळावी. नाहीतर आपण भागवताप्रमाणे इतर विषय ऐकतोच, हजारो विषय ऐकण्यासाठी आहेत, शुकदेव गोस्वामी भागवतात म्हणतात, पण त्या सर्वांचा काही आपल्याला उपयोग नाही. त्याने आपल्या सर्वांचा उद्धार होणार नाही. अनेक नेत्यांची भाषणं आपण ऐकतो, पाहतो, आपणही भाषणं करतो किंवा अनेक कार्यामध्ये आपण रत आहोत. तसं भागवतात सांगितलेलं आहे की तरवः किम न जीवंती भस्त्राः किम न श्वसन्त्युत न खादन्ति न मेहन्ति किम ग्रामे पशो परे. की तशी ही झाडं झुडपंही जगतात, तरवः किम न जीवंती, झाडंही जगतातच ना. श्रील प्रभुपाद सांगतात की अमेरिकेमध्ये 500 वर्षापूर्वीचं झाड आहे. काय नाव आहे त्याचं? रेड ट्री काहीतरी असं प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. तर ते 500 वर्षापूर्वीचं आहे. 500 वर्षापासून त्याचं जीवन आहे. आता आपल्या शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे जगाच्या की आपलं आयुष्य वाढावं. 100 वर्ष माणूस जगतोय तर त्याचं आयुष्य अजून वाढावं प्रयत्न करतात. परंतु झाडंही हजारो वर्ष जगणारी आहेत, म्हणून त्याचा काय उपयोग आहे? ते देवाविषयी श्रवण कीर्तन करतात का? झाडाने विचार केला की नाही, आज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायचं, एकादशीचा शुभ मुहूर्त आहे, दिवस आहे चांगला, तर ते जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत. मग जीवन आहे त्याच्यामध्ये, परंतु त्याचा काही उपयोग आहे का? नाही. आणि तोच विचार जर एखाद्या मनुष्याने केला, माणसाने असा विचार केला, नाही आज आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं, तर तो जाऊ शकतो की नाही जाऊ शकत? मग तो माणूस आहे. आणि जो जाऊ शकत नाही किंवा जात नाही त्याला काय म्हणायचं? मग द्विपाद पशु म्हणावं लागल, बरोबर ना? तर हा फरक आहे. भगवंतांच्या आशीर्वादाने आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये हा मानव देह मिळालेला आहे. बडे भाग मानुष तनु पावा, रामचरितमानसमध्ये सांगितलेलं आहे. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथन गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पाईन जही परलोक सवारा, सो परत्र दुख पावई, स्थिर धुनि धुनि पछताई, कालहि कर्महि ईश्वरहि मिथ्या दोष लगाए, नर तनुपाई विषय मन देही, पलटी सुधाते सट विसले. बडे भाग मानुष तन पावा. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की खूप मोठ्या भाग्याने आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे, बरोबर ना? स्वर्गातले भागवतात सांगितलेलं आहे की स्वर्गातले जे देवी देवता आहेत त्यांचीही हीच अपेक्षा असते की आम्हाला पृथ्वीवरती या भारतभूमीमध्ये मनुष्य शरीर मिळावं. का? आता स्वर्ग लोक आपल्यापेक्षा मोठा आहे, वरती आहे, आपल्याही वरती आहे ना. परंतु स्वर्गातल्या देवतांची अशी अपेक्षा आहे, अशी इच्छा आहे की या भारतभूमीमध्ये मनुष्य जन्म मिळावा.
कारण इथं जे आहे ते तिथे नाही. इथं काय आहे? इथं आपण देवाची भक्ती करू शकतो. स्वर्गामध्ये काय आहे? उपभोगाची साधनं आहेत, पाहिजे ते आहे. त्यामुळे तिथे देवाची भक्ती ते करू शकत नाहीत. आणि मनुष्य शरीरामध्ये, या भारतभूमीमध्ये या मातीचा पवित्र गुण आहे, तो आपल्याला मिळतो. आणि म्हणून स्वर्गातले देवतासुद्धा याची अपेक्षा करतात. बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ. देवतांना सुद्धा असा दुर्लभ मनुष्य जन्म आहे, तर तो आपल्याला मिळालेला आहे. सुर दुर्लभ सब ग्रंथन गावा साधन धाम मोक्ष कर द्वारा. आणि पुढे सांगतात की मनुष्य शरीर मिळून आपण काय करायला पाहिजे? साधन भजन करायला पाहिजे, देवाची भक्ती करायला पाहिजे. साधन धाम मोक्ष कर द्वारा पायीन जही परलोक सवारा. साधन भजन करून जो आपल्या मनुष्य जन्माचं, मनुष्य जीवनाचा वापर करत नाही, देवाच्या भक्तीसाठी, या उद्धारासाठी, मोक्षासाठी, त्याच्यासाठी वापर करायला हवा. परंतु जो असं करत नाही त्याचं काय होतं? सो परत्र दुःख पावई. परलोकामध्ये गेल्यानंतर, दुसरा जन्म झाल्यानंतर त्याला काय मिळणार आहे? दुःखच दुःख मिळणार आहे. कारण हे आपल्याला एवढं मोठं मनुष्य शरीर, मानव शरीर देवाने दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? आपल्याला कान कशासाठी दिलेले आहेत? ऐकण्यासाठी. डोळे भगवंताचं दर्शन करण्यासाठी. नाक भगवंतांना अर्पण केलेली फुलं घेण्यासाठी. अमरीश महाराजांनी चांगलं सांगितलेलं आहे, सवय मनः कृष्ण पदारविंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरेर मंदिर मार्जनादी श्रुतिम चकरा सत्कथोदये मुकुंद लिंगा लय दर्शने दृशो तद्भृत्य गात्र स्पर्श संगमम च कामम च दास्ये न तु काम काम्यया यथोत्तम श्लोक जनाश्रयारती. सवय मनः कृष्ण पदारविंदयो. भागवतात अमरीश महाराज सांगतात की माझं मन आहे ते भगवंतांच्या चरणकमळामध्ये सदैव स्थिर राहो, देवाच्या स्मरणामध्ये. आपल्या मनाचं काम, मन तर सर्वात चंचल आहे तसं पाहिलं तर. आपलं शरीर आहे, पण या शरीराला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं आहे? मन. आपण तर इथं बसलेलो आहोत, परंतु आपलं मन अख्खं जग फिरून येतं आहे, बरोबर ना? संपूर्ण पंढरपूर फिरून येतं आहे. कोणाचं घरी असेल, कोणाचं कामाधंद्यामध्ये. तर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला. अर्जुन ध्यानयोग सांगितल्यानंतर अर्जुन भगवंतांना म्हणतोय की चंचलम मनहि कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायो इव दुष्करम. की मन खूप चंचल आहे. तुम्ही तर मला ध्यानधारणा सांगितली आहे, पण मी कसं काय माझ्या मनाला वश करू शकतो? कारण मन खूप चंचल आहे. एक वेळेस मी वाऱ्याला नियंत्रणात आणू शकतो, जी हवा आहे ती थांबवू शकतो, परंतु मी माझ्या मनाला थांबवू शकत नाही. असं कोणाचं मत आहे? अर्जुनाचं. म्हणजे अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा महान भक्त होता आहे. तर अर्जुनाचं म्हणणं असं आलं की तो आपल्या मनाला नियंत्रित करू शकत नाही, म्हणजे खूप कठीण आहे. मग तसा विचार केला तर आपली अवस्था काय असेल? तरीसुद्धा सांगितलं आहे अभ्यासेन तू कोणतेय. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जर तू अभ्यास केला तर तू तुझ्या मनाला नियंत्रणात आणू शकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की अभ्यासाने सर्व गोष्टी साध्य होतात, परंतु
त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता आपण इथं जमलेलो आहे कशासाठी? अभ्यास करण्यासाठी. कशाचा? भक्तीचा. आता लहान मुलांची बरीच संख्या आहे. तर मुलं शाळेत जातात. आता बंद आहे सध्या कोरोनामुळे. चालू झाल्यात आता, परंतु मागच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये बंद होत्या. त्यांचा अभ्यास सुटला. आता परत त्यांना सवय लावायला लागते. तर आपल्या सर्वांना अभ्यासाची गरज आहे. आणि हा अभ्यास संपूर्ण जीवनभर करायचा आहे. तसं एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, नाही 8 महिने असं काम करावं की आपले 4 महिने सुखात जातील. वर्षाचे 12 महिने असतात. त्या 12 महिन्यामधले 8 महिने असं काम करावं की पावसाळ्यातले जे 4 महिने असतात ते आपण आरामात घरामध्ये बसून, पाऊस भरपूर असल्यामुळं काय जास्त फिरू शकत नाही, तर ते 4 महिने आपल्याला आरामात जातील. वर्षभर असं काम करावं, 8 महिने असं काम करावं की जेणेकरून 4 महिने आपले आरामात जातील. आणि दिवसभर असं काम करावं की रात्री शांत झोप लागेल. नाही तर बरीच लोक असतात दिवसभर असे उद्योग धंदे करतात की रात्री झोपही येत नाही. तर अशा कामाचा उपयोग नाही. आणि जीवनभर असं कार्य करावं की आपलं म्हातारपण आहे ते आरामात जाईल. बरीच लोक असतात की आयुष्य इकडं तिकडं घालवतात आणि म्हातारपणी त्यांना कोण सांभाळतही नाही. अशी उदाहरणं बरीच आता तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. म्हाताऱ्या लोकांची, आईवडिलांची बरीच परिस्थिती आपण पाहतोय, आपल्यासमोर आहे. तर पुढे सांगतात की आपण आयुष्यभर असं कार्य करावं की जेणेकरून पुढच्या जन्मी परलोकामध्ये गेल्यानंतर आपलं परलोक, पुढचा जन्म सुधारेल. म्हणून सांगितले. असं कुठलं कार्य आहे? तर हे भक्ती मार्गाचं कार्य आहे. की याच्याने काय होणार आहे? हे कार्य असं आहे की याचा परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. पुढचा जन्म देवाच्या धामामध्ये देवासोबत होणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? भक्ती करायची देवाची, ही भक्ती साधना करायची. आणि तसं केलं नाही तर काय होईल? सो परत्र दुःख पावाई, स्थिर धुनी धुनी पछताय. आणि असं जर झालं नाही तर त्याला डोकं आपटूनही त्याचं नुकसान भरून होणार नाही. नरतनुपाय विषय मन देई. आणि जी माणसं आपल्याला मनुष्य शरीर मिळूनही, एवढं बहुमोल अनमोल रत्न मिळूनही त्याचा वापर देवाच्या सेवेमध्ये, भक्ती साधनेमध्ये, हरिनामामध्ये, भजनामध्ये जो आपला वेळ घालवत नाही आणि जो विषयामध्ये अडकलेला आहे, भौतिक भोगामध्ये, की काही नाही आता मजा करायची, काय जीवन मिळालेलं आहे, पुढचं कोणी पाहिलेलं आहे? चार्वाक मुनींचं तत्त्वज्ञान. नृणं कृत्वा घृतं पिबेत, यावत जीवेत सुखम जीवेत, भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. तर चार्वाक नावाचे मुनी होऊन गेले. आपल्याला माहिती आहे, भक्तांना आपल्या आमच्या मंदिरामध्ये चालू असते प्रवचनं त्याच्यामध्ये. तर त्यांचं तत्त्वज्ञान आपल्या तत्त्वज्ञानाशी जुळतं मिळतं आहे. म्हणजे जनरल लोकांचा विचार असा असतो की आपल्याला जीवन मिळालेलं आहे तर काय करायचं? मजा करायची. पुढचं कोणी पाहिलं, घ्या मजा करून. नृणं कृत्वा घृतं पिबेत. मनुष्य जन्म मिळालेला आहे तर मजा करायची. मजा करायची म्हणजे त्यांचा मजा करण्याचा विचार काय आहे?
मजा करायची म्हणजे कशी करायची. आताच्या लोकांना सांगितलं की मजा करा, इलेक्शनच्या काळामध्ये मजा करा असं सांगितलं तर लोक काय करणार की दारू पिणार, मदिरापान करणार, बरोबर ना. परंतु चार्वाक मुनींच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्यांचा मजा करण्याचा अर्थ काय होता. घृतम पिबेत, तुम्ही तूप प्या, दारू पिऊ नका, तूप प्या. मजा करायची म्हणजे तूप प्यायचं, तुपामध्ये चांगलं खाणं पिणं त्याच्यामध्ये ठेवायचं, असं सांगण्याचा उद्देश. मग कोणी त्यांना आपल्यासारख्यांनी विचारलं, बाबा तूप तर खूप महाग आहे, एवढं आणायचं कुठून. आपल्याला चमच्याने वरून घ्यायचं म्हटलं तर अवघड होतंय, मग ते प्यायचं कसं. तर नृणम कृत्वा घृतम पिबेत, तर तूप प्या, मजा करायची म्हणजे तूप प्या सांगण्याचं तात्पर्य. मग त्यांना विचारलं, तूप पिण्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे, पैशाशिवाय कुठलं कार्य होत नाही आजकाल. मग नृणम कृत्वा घृतम पिबेत यावत जीवेत सुखम जीवेत. तर त्यांना विचारल्यानंतर सांगितलं, तूप प्यायला पैसे नाही तर मग काय करायचं. तर म्हणजे तुम्ही काही करा, उसने घ्या, व्याजाने काढा, पैसे नाहीत तर. किंवा मग दुसरा मार्ग, वाम मार्ग, चोरी वगैरे, पैशासाठी लोक काही करतात. तर मग लोक पण हुशार आहेत, ते मुनी होते तर लोकही हुशार आहेत. मग विचारलं की बाबा आम्ही चोरी केली, वाम मार्गाला लागलो, वाईट कृत्य केलं तर स्वर्ग आहे, नरक आहे, देव आहे, आम्हाला शिक्षा होईल, पुढचा जन्म आम्हाला पुढच्या जन्मी नरकामध्ये जावं लागल. मग चार्वाक मुनी म्हणले, भस्मीभूतसे देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. अरे हे जीवन, हे मनुष्य शरीर संपल्यानंतर परत पुनर्जन्म कुठं आहे. पुनर्जन्म वगैरे काहीच नाही. मग पुढच्या जन्माचा काही विषयच नाही, जे आहे ते सर्व याच जन्मामध्ये आहे. तर असं तत्वज्ञान चार्वाक मुनींनी सांगितलं. म्हणजे त्यांचा याच्यावरती काही विश्वास नाही, पुनर्जन्मावरती. परंतु आपलं साहित्य, गीता, भागवत काय सांगतं. जातसेही ध्रुव मृत्यू, गीता सांगते, ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. नरतनुपाय विषय मनते, की मनुष्य शरीर मिळाल्यानंतर जर आपण मौज मजा करण्यामध्ये अडकलो, पलटी सुद्धा ते सट विसले, तर तुम्हाला अमृताचं मडकं दिलेलं आहे. हे मनुष्य शरीर म्हणजे काय आहे, अमृताचं मडकं आहे, आणि ते तुम्ही पालथं करताय आणि काय पिताय, विष. पलटी सुद्धा ते सट विसले, हे मनुष्य शरीर अमृताप्रमाणे आहे सांगितलेलं आहे. आणि याचा वापर जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये, हरिनामामध्ये नाही केला तर आपण विष पितोय. तर आपल्या सर्वांचं मोठं भाग्य आहे की आपल्याला इथं श्रवण कीर्तन करण्याची संधी मिळालेली आहे. गीता भागवत वाचण्याची श्रील प्रभुपादांची कृपा आहे आपल्यावर, की आपण त्यांच्या आशीर्वादाने, कृपेने गीता भागवत वाचतोय. मलिने मोचनम पुंसाम जलस्नानं दिने दिने, सकृत गीतामृत स्नानम संसारम मलनाशनम. गीता महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे गीतेचं महात्म्य, की काय आहे गीतेचं महात्म्य. की जसं आपण सकाळी उठल्या उठल्या काय करतो, आंघोळ करतो, सर्वजण करतात आंघोळ. तर याने काय होतं, शरीराची स्वच्छता होते.
आपलं शरीर जर पवित्र ठेवायचं असेल, स्वच्छ करायचं असेल, शरीराची दुर्गंधी जर हटवायची असेल, तर आपल्याला काय केले पाहिजे? आंघोळ केली पाहिजे. तर शरीर पवित्र करण्यासाठी आपल्याला आंघोळीची आवश्यकता आहे. मलिने मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने. दररोज आंघोळ करायची. सकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. तर ज्याप्रमाणे आपण आंघोळ करून शरीर पवित्र करतो, त्याचप्रमाणे भगवद्गीता वाचल्यानंतर काय होतं? तर या गीतारूपी अमृतामध्ये आपल्याला स्नान करायचं आहे. सकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. आणि जेव्हा आपण भगवद्गीता श्रवण कीर्तन करतो, वाचतो किंवा ऐकतो, तर काय होणार आहे? संसार मलनाशनम. आपल्या हृदयामधली जी दुर्गंधी आहे, जो अनेकानेक जन्मापासून जो कचरा आपल्या हृदयामध्ये गेलेला आहे, तो काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. संसार मलनाशनम. या संसाराप्रती आपली अनेकानेक जन्मापासून जी आसक्ती आहे ती बाहेर पडणार आहे. नष्ट प्रायेषु अभद्रेषु. आपण मगाशी म्हटलं प्रार्थनेमध्ये की आपलं जे दोष आहेत, दोष काय आहेत ते पुढे प्रभूजी सांगतील आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने. तर ते सगळे बाहेर पडणार आहेत. आणि जेव्हा आपले दोष निघून जातात, त्यावेळेस आपलं हृदय शुद्ध होतं. आरसा असतो आपला आरसा, त्याच्यावरती धूळ बसलेली असते, कचरा बसलेला असतो. त्यावेळेस आपण पाहतो तेव्हा काय, आपला चेहरा व्यवस्थित दिसत नाही, अस्पष्ट दिसतो. मग आपण जर तो फडक्याने पुसला तर काय होतं? स्पष्ट दिसतं. तसं आपलं हृदय हरिनामामध्ये, विशेषतः आपला हरे कृष्ण महामंत्र सांगितलेला आहे. सर्वांनी एकदा म्हणा, दोन्ही हात वर करून, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या महामंत्राने काय होणार आहे? आपलं हृदय स्वच्छ होणार आहे आरशाप्रमाणे. आणि आरसा साफ केल्यानंतर ज्याप्रमाणे चेहरा आपला स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे भगवंत आपल्या हृदयामध्ये स्पष्ट दिसणार आहेत. तसं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. की भगवंत प्रत्येक प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये, सर्व भूताना, सर्व जीवांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. बरोबर ना? भागवतात सांगितलेलं आहे, हिरण्यकशिपूने प्रल्हाद महाराजांच्या कथेमध्ये आहे त्याचं वर्णन थोडक्यामध्ये, की विचारलं की भगवंत कुठे आहेत? हिरण्यकशिपूचं आणि भगवान विष्णूंचं शत्रुत्व होतं पूर्वीपासून. आणि त्याच्यामुळे हिरण्यकशिपूचा मुलगाच भक्त प्रल्हाद महाराज, तर ते कायम देवाच्या नामस्मरणामध्ये, ते रामायणामध्ये एक दोहा आहे, चौपाई आहे, दोहा आहे का चौपाई आहे, राम नाम नर केसरी कनक कसिपु कलिकाल, जापक जन प्रल्हाद जिमी दलिपाली सुरसाल. त्याचा अर्थ असा आहे की राम नाम नर केसरी. राम नाम हे कसं आहे? नर केसरी. म्हणजे राम नाम जे आहे ते नरसिंहदेव भगवान आहेत. कनक कसिपु कलिकाल. आणि हे जे कलियुग आहे, आता आपण ज्या काळामध्ये राहतोय त्याला कलियुग म्हणतात. सत्य त्रेता द्वापार कली, 4 प्रकारचे
युग आहेत, आपल्याला माहीत असेल. माहीत नसेल तर लक्षात ठेवा. तर आत्ताचं कलियुग तर सर्वांनाच माहीत आहे. राम नाम नर केसरी कनक कसिपु कलिकाल जापक जन प्रल्हाद जिमी. आणि आपल्यासारखे जप करणारे जे भक्त आहेत, हरिनाम घेणारे भक्त कसे आहेत? भक्त प्रल्हादासारखे आहेत. राम नाम नर केसरी कनक कसिपु कलिकाल जापक जन प्रल्हाद जिमी दलिपाली सुरसाल. आणि ज्याप्रमाणे भक्त प्रल्हाद महाराजांची भगवान विष्णूंच्या नामाने, हरिनामाने रक्षण केलं. तुम्हाला माहीत असेल प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपूने किती त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं कसं रक्षण केलं. गरम तेलामध्ये टाकलं, कड्यावरून ढकललं, हत्तीच्या पायाखाली टाकलं आणि अग्नीमध्ये ठेवलं, तरीसुद्धा हरिनामामुळं त्यांचं रक्षण झालं, काहीच झालं नाही. तर ज्याप्रमाणे हरिनामाने भक्त प्रल्हादांची रक्षा केली, त्याचप्रमाणे हे हरिनाम आपली रक्षा करणार आहे. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. तर बिनु सतसंग विवेक न होई. सत्संग आपण ज्यावेळेस ऐकतो, सत्संगामध्ये येतो, त्याच्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही. आपल्याला घरामध्ये बसून ज्ञान होणार नाही, बरोबर ना? या 4 गोष्टी नवीन देवाविषयी आपल्याला कुठं ऐकायला मिळतील? तुम्ही घरामध्ये असाल तर टी व्ही पाहत बसणार, लहान मुलं असतील तर ते अभ्यास करताना दिसतील, परंतु अभ्यासाच्या याच्यामध्ये चालू असतं त्याचं गेम खेळणं वगैरे, तर तिथे टाईमपास होत जाणार. परंतु ही जी आपली मुलं आहेत ती आज तिलक लावून वगैरे सत्संगामध्ये आलेली आहेत. आणि विचार करा, इथं जर नसतील आज तर ती कुठं असती? मोबाईल घेऊन किंवा बाहेर कुठंतरी टी व्ही समोर किंवा इकडं तिकडं दुसऱ्या कार्यामध्ये असते. त्यासाठी प्रल्हाद महाराजांनी सांगितलं होतं, कौमारम आचरित प्राज्ञो, की भक्तीची सुरुवात कशी करावी, कधी करावी. आता आपले भक्त जातात गीतेचा प्रचार करण्यासाठी, की बाबा गीता घ्या, वाचा, तुमचं कल्याण होईल, उद्धार होईल, तुमच्या कुळाचा उद्धार होईल. तर लोक म्हणतात की नाही, आता तर मी कुठं तरुण आहे, आता कुठं शाळा कॉलेज झालेलं आहे, आता मजा करण्याचे दिवस आहेत, बघू बाबांच्या वयासारखे झाल्यावर, डोळ्याला चष्मा आल्यावर, नंतर पाहूया. एकदा असंच झालं, मी एका व्यक्तीला गीता घेऊन गेलो होतो, तर त्याने मला असं सांगितलं, बघू वय झाल्यावर, आता काय नाही विचार. शेजारी एक वयस्कर बाबा होते, तर त्याच्यासमोरच जवळच होते. तर मी त्यांना म्हटलं, बाबा घ्या गीता, वाचा तुम्ही. अहो महाराज, आता काय डोळ्याला चष्मा आला, ऑपरेशन झालं आहे, दिसतही नाही, आता कुठलं वाचणं होतं आहे. मग मी दोघांनाही म्हटलं की बाबा तू म्हणतोय म्हातारपणी करू, गीता वाचू, देवाची भक्ती करू, हरिनाम घेऊ, जे काय असेल ते. बाबा म्हणतात आमचे दिवस गेले वाचण्याचे, आता वाचण्याची वेळ आली, देवाला वाचवण्याची गरज आहे. परंतु देव तरी कसा वाचविल? तुम्ही वाचलंच नाही, गीता वाचलीच नाही, देव तरी तुम्हाला कसं वाचवणार? तर म्हणजे हा तरुण मुलगा म्हणतोय म्हातारपणी, म्हातारे म्हणतात तरुणपणी. मग भक्ती कधी करावी? आपला वेळ तर, आयुष्य तर असंच चाललेलं आहे. पुंस वर्ष शतम आयु स्तत अर्धम च अजित आत्मन. प्रल्हाद महाराज सांगतात की माणसाचं आयुष्य किती आहे? वर्ष शतम, 100 वर्ष आयुष्य आपलं आहे, बरोबर. पूर्वी सत्ययुगामध्ये किती आयुष्य होतं?
10,000, 1,00,000, हां 1,00,000, बरोबर, हां 1,00,000 होतं. नंतर त्रेतायुगामध्ये किती झालं ते? 10,000 वर्ष. नंतर आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये किती झालं? 1,000 वर्ष. आणि आताचं जे आहे ते कलियुग, त्याच्यामध्ये 100 वर्ष. आणि कलियुगाची तर सांगतात की आत्ताशी सुरुवात आहे. म्हणजे आत्ताशी कुठं 2-3 वर्षाचा झालेला आहे कलियुग, 1-2 वर्षाचं. आणि अजून खूप त्याला मोठं व्हायचं आहे, म्हातारं व्हायचं आहे. आणि आत्ता आपलं आयुष्य 100 वर्ष सांगितलेलं आहे. आणि कलियुग तर अजून सुरुवात आहेत. आणि आताच आपलं आयुष्य किती झालं आहे? तुम्हीच सांगा आता. 70, 80, 90, सरासरी 60 किंवा 70. तर आताच आपलं 60-70 चालू आहे. आणि ज्यांचं 60 झालं त्यांना आता सरकारही नोकरीवर ठेवत नाही. ते म्हणतं तुम्ही काही कामाचे राहिले नाही, आता घरातच बसा. म्हणजे सरकारही त्यांना कामाला ठेवत नाही ना. असे लोक म्हणतात काय, आम्ही म्हातारपणी करू. पुंस वर्ष शतम आयुष्यात अर्धम च अजित आत्मन. त्याचं अर्ध आयुष्य कशामध्ये जात आहे आपलं? झोपेमध्ये. बरोबर. रात्री आपण झोपतोय, काही लोक दिवसाही झोपतात, रात्रीचेही झोपतात. कुंभकर्णाचे वंशज आहेत ना. तर त्यांचं तर मग अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य जात असेल. पण प्रल्हाद महाराजांनी अर्धच पकडलंय. म्हणजे तुमचं जर आपलं आयुष्य जर 100 वर्ष असेल तर 50 वर्ष आपले झोपेमध्ये जातात. राहिले किती? 50 वर्ष. तत् अर्धम च अजितात्मन. 50 वर्ष गेले. 50 वर्षामधले 20 वर्ष आपले कशामध्ये गेले? बालपण, शिक्षण. 20 वर्ष गेले. राहिले किती? 30 वर्ष राहिले. 30 वर्षामधले आपलं गृहस्थामध्ये किती वर्ष गेले? संपूर्ण 30 वर्ष गृहस्थीमध्ये जातात. 20 वर्ष जायला पाहिजेत, 10 तरी शिल्लक राहायला पाहिजेत. परंतु सगळं घर गृहस्थी, मुलं, संसार याच्यामध्येच आपले 30 वर्ष निघून जातात. मग भक्ती करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी, सत्संग करण्यासाठी आपल्याकडे वेळच कुठं राहिला आहे? 100 वर्ष असेच निघून गेलेत. मग हे कधी करायचं? तर प्रल्हाद महाराजांनी सांगितलं नाही, असं नाही चालणार. कौमारम आचरेत प्राज्ञो. तुम्ही भक्तीची सुरुवात लहानपणापासून करा. धर्मान भागवतान्य. या भागवत धर्माची सुरुवात लहानपणापासून करा. कारण हे दुर्लभम मानुषम जन्म. हे मनुष्य जन्म आहे तो खूप दुर्लभ असा आहे. आणि जर या जन्माचं सोनं जर तुम्ही केलं नाही तर तदपि ध्रुवमर्थदम. तर त्याला काही अर्थ राहणार नाही. ते आपलं असंच वायाला जाणार आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. महिला मंडळ पण आहे इथं, त्यांना चांगलं माहीत आहे. दोघी जावा होत्या. तर दोघी जावा होत्या तर त्या मिळून मिसळून राहायच्या. म्हणजे आपल्यासारख्या भांडत नव्हत्या. आता जर आत्ताच्या याच्यामध्ये पटत नाही जावांचं, परंतु त्यांचा स्वभाव असा होता की त्या मिळून मिसळून राहत होत्या. तर घरातली सगळी कामं मिळून मिसळून करायची. दोघी कुठं पाण्याला गेल्या, कपडे धुण्यासाठी गेले, शेतामध्ये गेल्या. म्हणजे पूर्वीची लोक होती अशी की मिळून मिसळून एकत्र कुटुंब पद्धत होती आणि मिळून मिसळून सर्व कामं करायची. तर एकदा काय झालं, दळण दळण्यासाठी त्या गेल्या एका ठिकाणी. पूर्वी जात्यावर वगैरे दळण दळायचे.
आताच्यासारख्या गिरणी वगैरे काही नव्हत्या. तर दळून जात्यावरती त्या डब्यात आपलं सर्व जे पीठ आहे बाजरीचं वगैरे, ते काय गहू ज्वारी बाजरी धरू आपण, ज्वारी धरू, तर ते पीठ डब्यामध्ये आपापल्या दोघींनी भरलं. आणि पीठ भरल्यानंतर घराच्या दिशेने निघाल्या दोघीजणी. नाही, पीठ ती एक जाऊ होती मोठी, ती काय करायची, छोटी दळता दळता काय करायची, तिला सवय होती. काही स्त्रियांना सवय असते, काही चांगल्या सवयी असतात, काही चुकीच्या असतात. हिला एक चांगली सवय होती. ती जात्यावरती दळता दळता, जात्यावरती नाही का, दोन स्त्रिया असतात, दोघीजणी मिळून चांगलं जातं फिरवतात. आपल्याला अनुभव आता आहे की नाही माहिती नाही आत्ताच्या माताजी लोकांना. तर प्रसंग आला असेल कधी ना कधी जात्यावरती दळण्याचा. तर तिला अशी सवय होती छोटीला, की दळता दळता काय करायची, ती अशी बाजरीची एक मूठ भरायची आणि तोंडामध्ये टाकायची म्हणजे खायची. ती मोठी ओरडायची, तसं करू नको, चांगली सवय नाही. मग ती म्हणली ठीक आहे. ती शांत बसली तेव्हा. मग दळण झाल्यानंतर दोघी निघाल्या, घराच्या दिशेने निघाल्या. आणि जाता आता गावाकडचे रस्ते होते. एक म्हैस रस्त्यामध्ये म्हशी चालल्या होत्या, त्यातली एक म्हैस पळत आली. आणि पळत आल्यानंतर एकदम अंगावर आल्यानंतर दोघी अशा गडबडल्या आणि त्यांना एक थोडी धडक देऊन म्हैस निघून गेली. आणि ती धडक दिल्यामुळं काय झालं, जो पिठाचा डबा होता तो खाली पडला. आणि डब्बा खाली पडल्यानंतर त्यावेळेस ती छोटी होती, ती म्हटली पडू दे आता. पावसाचे दिवस होते, खाली सगळं पीठ सगळं चिखलामध्ये सांडलं होतं, पाणी साठलं होतं, चिखल झाला होता, त्याच्यामध्ये ते बरंच नासधूस झाली. आणि ते आता भरता येईना, कसं भरणार, सगळा चिखल झाला, मातीमध्ये गेलं ते. त्यावेळेस ती छोटी म्हणाली, तुझं तर सगळंच मातीमध्ये गेलं, मी खाल्लं तेवढं तर राहिलं. तर सांगण्याचं तात्पर्य असं की मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्याला, तर आपण जेवढं हरिनाम घेऊ तेवढंच आपल्यासोबत येणार आहे. नाहीतर हे मनुष्य शरीर या पिठाप्रमाणे खाली मातीत गेल्यानंतर आपल्यासोबत तर काहीच येणार नाही दुसऱ्या याच्यामध्ये. राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंतकाल पछताएगा जब प्राण जाएगा छूट. आपलं शरीर शरीर सोडल्यानंतर प्राण, जीवात्मा आपल्या शरीरातून निघून गेल्यानंतर, आपला मृत्यू झाल्यानंतर, शरीराचा मृत्यू झाल्यानंतर हे काय होणार आहे, इथंच जाणार आहे. मग शेवट पश्चाताप करण्यापेक्षा जेवढं आहे तेवढं घ्या तुम्ही. हरिनाम घ्या, सत्संग करा, गीता वाचा, भागवत वाचा, अध्यात्मामध्ये आपला वेळ घालवा. आपल्या संस्थेचा सत्संग करण्याचा हाच उद्देश आहे की लोकांना श्रवण कीर्तन घडावं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, नवधा जी भक्ती सांगितली आहे. वेगवेगळ्या प्रकारची भक्ती आहे. कोणी श्रवण करा, कोणी कीर्तन करा, कोणी देवाचं स्मरण करा, नामस्मरण करा, कोणी देवाची सेवा करा. आता आपल्याकडं हे झालेलं आहे भगवंत अवतरित, तर इथं येऊन सेवा करा. आपलं मंदिर आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती, तिकडे या सेवेला. प्रभूजी असतात, प्रभूजी आहेत, दोघेही आहेत. तर असं जर आपण जीवन जगलं तर आपले 100 वर्ष कसे निघून जातील ते आपल्याला समजणारही नाही.